सुरुवात करूया. सुखावह बैठक स्थिती. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी. हात गुडघ्यांवर, पाठकणा सरळ, मान मध्यभागी, डोळे अलगद मिटलेले. जाणीव आपल्या श्वासाची. आंतरिक सजगता, इनर अवेअरनेस. करणार आहोत श्वसन मार्ग शुद्धी, कपालभाती 20 ते 25 आवर्तन, ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इनहिलेशन. आणि यासाठी आहे तो श्वास सोडून देऊया. एक सहज श्वास भरून घेऊया. तोही श्वास अर्धवट सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका. कपालभातीला सुरुवात. 20 ते 25 आवर्तन, यथाशक्ती प्रयत्न. अशकृती थांबवायची. मोकळ्या झालेल्या श्वासाची जाणीव. हातांची ज्ञान मुद्रा. करूया 3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत उच्चार. ओ. ओ. काही क्षण शांत. प्रार्थना. दोन्ही हात जोडून घेऊया आणि सुरुवात करूया. ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो नमः. नमन मुद्रा. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर घेऊया. एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झोपूया. आपल्या आठवड्याची सुरुवात, आपल्या दिवसाची सुरुवात आणि आपल्या साधनेची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तवर्धन. नेत्र स्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. सुरुवात करूया. दोन्ही पायांनंतर विश्रांती. आणि मग दोन्ही पाय जुळून घेऊया. हात मागे असतील. दोन्ही पायांच्या बोटांमध्ये जास्तीत जास्त स्ट्रेच देऊया. ताण द्यायचा आहे. रिलॅक्स करायचे. दोन्ही पायांची बोटं ताणायची आहेत. रिलॅक्स करायचे. ताण द्यायचा. रिलॅक्स. ताण. रिलॅक्स. बरोबर. आणि आता पावलांची फक्त चवड्यामधून हालचाल असेल. सुरुवातीला आपण अंगठा फोल्ड करूया. मग त्याच्यावर 4 बोटं ओपन करायचंय. 4 बोटं फोल्ड करायची. त्याच्यावर अंगठा ओपन. अंगठा फोल्ड करूया. मग 4 बोटं त्याच्यावर ओपन करायचं. 4 बोटं फोल्ड करायची आणि मग अंगठा ओपन करायचं. ठीक आहे. आणि आता श्वास घेत पाऊल स्वतःकडे खेचून घ्या. श्वास घेत स्वतःकडे खेचायचंय. श्वास सोडत खाली. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. श्वास घेत पाऊल वर. स्वतःकडे खेचून घ्यायचे पाऊल. श्वास सोडत खाली. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली.
मध्यभागी येऊन थांबायचं आणि रोटेशन क्लॉकवाईज उजवीकडून डावीकडे 1, हालचाल फक्त पावलामध्ये 2, 3, अँटी क्लॉकवाईज 3 वेळेला 1, 2, 3. 3 वेळा झालं की थांबायचंय. आपल्या दोन्ही हातांची पकड उजव्या गुडघ्याच्या खाली द्यायची. उजवा पाय आपल्याला श्वास घेत फोल्ड करायचा आहे, श्वास सोडत सरळ. बरोबर. हाताची ग्रीप करायची आणि ती गुडघ्याच्या खाली द्या, अशी अशी. बोट गुंफवा. हा, एकमेकांमध्ये गुंफवा. बरोबर. आणि आता ती गुडघ्याच्या खाली. हा, बरोबर. आणि अंगठा वर येऊ देत, हाताचा अंगठा गुडघ्याच्या वर येऊ देत. हा, श्वास घेत फोल्ड करूया. बरोबर. श्वास सोडत सरळ, श्वास घेत फोल्ड, श्वास सोडत सरळ. पाऊल घासलं तरी चालेल जमिनीला. श्वास घेत फोल्ड. बरोबर करताय. नाही नाही, सरळ करा. फिरवू नका पाय, तिथे सरळ करा आणि मग फोल्ड करा. बघा, असं सरळ करायचा जमिनीला घासत आणि मग फोल्ड करायचा. हा, उजवा पाय. उजवा पाय. तुम्ही डावा पाय घेतला. आपण सुरुवातीला उजवा पाय करतो. फोल्ड करायचा, सरळ करायचा. हा, बरोबर. फोल्ड, सरळ, फोल्ड, सरळ. बरोबर. पुन्हा पाय फोल्ड करूया आणि आता 45 डिग्री वर घ्यायचा, खाली. हा, वर, बरोबर, खाली, वर, खाली, वर, खाली. ठीक आहे. थांबायचंय. मध्यभागी येऊन पुन्हा पाय वर घ्या आणि रोटेशन करा. 1, क्लॉकवाईज रोटेशन. 2, सावकाश. 3, अँटी क्लॉकवाईज 3 वेळेला. 1, 2, 3. बरोबर. थांबायचंय. उजवा पाय सरळ करायचा. हीच कृती विरुद्ध बाजूने. आता आपल्या हाताची पकड डाव्या गुडघ्याच्या खाली द्यायची. डावा गुडघा, पाय फोल्ड करायचा. श्वास घेत, श्वास सोडत सरळ, श्वास घेत फोल्ड, श्वास सोडत सरळ. बरोबर. श्वास घेत फोल्ड, श्वास सोडत सरळ. फोल्ड करूया आणि आता पाय वर 45 डिग्री आणि खाली. 1, वर, खाली. 2, वर, खाली. 3. पुन्हा पाय वर घ्या आणि रोटेशन क्लॉकवाईज. 1, 2, 3. बरोबर. अँटी क्लॉकवाईज. पुन्हा पाय वर आणि विरुद्ध बाजूने. 1, 2, 3. 3 वेळा झालं की थांबायचं. डावा पाय सरळ करायचा आणि थोडा वेळ विश्रांती. मान मध्ये सैल सर सोडून द्या. विश्रांती. साधी मांडी घालायची. साधी मांडी. दोन्ही हात समोर. आता हातांच्या 5ही बोटांमध्ये ताण द्या. जास्तीत जास्त स्ट्रेच. ताण, ताण, ताण. अंगठा पहिल्यांदा आतमध्ये घ्या आणि मग त्याच्यावर 4 बोट घट्ट मुठ वळून घ्यायचे. पुन्हा ओपन करायचं. जास्तीत जास्त ताण, ताण, ताण. 4 बोट फोल्ड करूया आणि मग त्याच्यावर अंगठा ओपन करायचंय. ताण, स्ट्रेच, स्ट्रेच. अंगठा फोल्ड करूया आणि मग त्याच्यावर 4 बोट घट्ट मुठ वळून घ्यायचे आणि आता मुठ वर खाली करायचे. 1, अप अँड डाऊन. 2, बरोबर. आधी वर खाली करा आणि मग रोटेशन. बरोबर. फक्त हालचाल आपल्या मुठीमध्ये असेल. हा, छान. मनगटामधून हालचाल. बरोबर. आणि आता रोटेशन क्लॉकवाईज. 1, 2, 3. अँटी क्लॉकवाईज. 1, 2, 3. बरोबर. हाताची पकड सोडून द्या. हाताचे तळवे जमिनीला समांतर आणि आता ते सिलिंगला समांतर येतील. दोन्ही हात, हातांची बोट आपल्या खांद्यावर. दोन्ही कोपरं जॉईन करून घ्या. बरोबर. समोरून घ्या. दोन्ही कोपरं जॉईन करून घ्या आणि शोल्डर रोटेशन. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 1, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 2, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 3. बरोबर. पुन्हा दोन्ही कोपरं जॉईन. श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. 1, श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. 2 आणि 3. 3 वेळा झालं की थांबायचं. दोन्ही हात गुडघ्यांवर, डोळे अलगद पटून घ्या.
लक्ष आपल्या श्वासाकडे. श्वासाची गती वाढली आहे की शांत आहे हे आपलं आपण तपासून पाहूया. आणि या स्थितीमध्येच करूया नेक रोटेशन. डोळे अलगद मिटलेले आहेतच आणि आता सावकाश आपली हनुवटी गळ्याकडे घेऊन जा आणि मान उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी. क्लॉकवाईज 2 वेळेला. मान उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी. अँटी क्लॉकवाईज 2 वेळेला. मान डावीकडे पाठीमागे, उजवीकडे मध्यभागी. डावीकडे पाठीमागे, उजवीकडे मध्यभागी. मध्यभागी येऊन थांबायचं. सावकाश मान सरळ करायची. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या आणि विश्रांती. आता आपण करणार आहोत वृषभासन. सोपं आसन आहे, एकत्रित करू शकतो. दोन्ही पाय जुळलेले ठेवा. दोन्ही पाय जुळलेले. आणि सुरुवातीला आपण उजवा जो आपला पाय आहे तो फोल्ड करा. त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीला लावून घ्या. बरोबर. आणि डावा पाय जो आपला सरळ आहे ना, आपण उपडी मांडी कशी घालतो तसा तो फोल्ड करा. आपण उपडी मांडी घालतो ना त्याप्रमाणे फोल्ड करा डावा पाय. बरोबर. दोन्ही पावलं बघा आपली एका सरळ रेषेमध्ये आलेत का? तसा डावा पाय ऍडजस्ट करून घ्या. तसा डावा पाय पाऊल जे आहे ते ऍडजस्ट करायचे. दोन्ही हात आता आपल्या गुडघ्यांवर ठेवा आणि थोडस उजव्या साईडला वळायचंय. डोळे अलगद मिटून घ्या आणि तुमच्या डाव्या पायाला कुठे स्ट्रेच वाटतोय का, कुठे क्रॅम्प आल्यासारखं वाटतोय का, हे आपलं आपण तपासून पहा. डोळे अलगद मिटलेले आहेतच. आता दोन्ही हात जे आहेत हे खांद्यातून सरळ करा. दोन्ही हात सरळ करा खांद्यातून. बरोबर. आणि आता ते डोक्याच्या दिशेने वर न्या नमस्कार स्थितीमध्ये. छान. थोडस उजव्या साईडला आपल्याला वळायचं आहे आणि आता एक श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत हळूहळू कमरेतनं पुढे झुकूया. यथाशक्ती प्रयत्न. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करा. अट्टहास नसेल. यथाशक्ती प्रयत्न. संपूर्ण सरेंडर, नतमस्तक भाव आपल्या मनामध्ये. आपण मनामध्येच आपल्या इष्टदेवतेचं स्मरण करायचं आहे आणि त्यांना आपण मनोभावे वंदन करतोय. डोळे अलगद मिटलेले आहेत तर जाणीव आपल्या श्वासाची. दीनभाव, भक्तिभाव मनामध्ये. सावकाश उलटचाल करताना आधी आपलं कपाळ वरती घ्या आणि मग जोडलेले हात आणि हळूहळू कमरेतनं सरळ. बरोबर. छान. पुन्हा दोन्ही हात खाली येऊ देत समांतर जमिनीला. दोन्ही हात गुडघ्यांवर. आणि आता सुरुवातीला आपल्याला डावा पाय सरळ करायचा आहे आणि मग उजवा पाय. विश्रांती. थोडा वेळ विश्रांती. हीच कृती आता विरुद्ध बाजू. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले. आता डावा पाय आपल्याला सुरुवातीला फोल्ड करायचा. त्याचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीला लावून घ्या आणि उजवा पाय जसा आपण उपडी मांडी घालतो त्याप्रमाणे तो फोल्ड करायचा. दोन्हीही पावलांच्या ज्या टाचा आहेत या एका रेषेमध्ये येतील एवढी आपल्याला आपली पावलं ऍडजस्ट करायची. बरोबर. आणि आता दोन्ही हात आता आपल्या गुडघ्यांवर ठेवा. थोडस डाव्या साईडला वळायचंय. डोळे अलगद मिटून घ्या आणि आता आपली जाणीव उजव्या पायाकडे घेऊन जा. तिथे तुम्हाला कुठे ताण, स्ट्रेच वाटतोय का, क्रॅम्प आल्यासारखं वाटतंय का, ते आपलं आपण तपासून पहा. आपल्या हिप जॉईंट्सला थोडासा हलकासा प्रेशर असतो जेव्हा आपण हे वृषभासन करतो तेव्हा. डोळे अलगद मिटलेले आहेत. जाणीव आपल्या श्वासाची. आणि आता पुन्हा हात खांद्यातून सरळ करूया. हाताचे तळवे जमिनीला समांतर. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर नमस्कार स्थितीमध्ये. आणि आता एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत हळूहळू कमरेतनं पुढे झुकूया. जोडलेले हात कपाळ जमिनीला लावण्याचा प्रयत्न. डोळे अलगद मिटलेले. संपूर्ण पुन्हा एकदा शरणागत भाव. मनोमन आपल्या आई वडिलांचं स्मरण करायचं आहे आणि त्यांना मनोभावे वंदन.
आपले आई वडील हे आपले पहिले सर्वप्रथम गुरु आहेत. 1 ते 2 श्वास थांबल्यानंतर उलट चाल करूया. सावकाश. आधी आपलं कपाळ वर येऊ दे आणि मग श्वास घेत घेत सावकाश कमरेतनं सरळ. छान. दोन्ही हात पुन्हा खाली येतील, जमिनीला समांतर, हात गुडघ्यांवर. आणि आता उजवा पाय सरळ करूया. छान. उजवा पाय आधी सरळ करा आणि मग डावा पाय. विश्रांती. आणि आता एक एक पाय फोल्ड करूया. वज्रासनामध्ये जाऊया. एक एक पाय फोल्ड. उजवा पाय मग डावा पाय. सीटचा भाग उचलून पुन्हा एकदा आपल्या पायावर ठेवा, म्हणजे व्यवस्थित आपल्या त्या टाचांच्या मध्ये जाईल. हातांची ज्ञान मुद्रा. डोळे अलगद मिटून घेऊया. एक हलकस स्मित हास्य चेहऱ्यावर. पाठीचा कणा नैसर्गिक सरळ. सीटचा भाग दोन्ही टाचांच्या मध्ये, पायांचे अंगठे एकमेकांना जुळलेले आहेत. चेहरा शांत, हातांची ज्ञान मुद्रा. प्राणस्पंदनांची अनुभूती मिळते का हे आपलं आपण तपासून पहा. जेवणानंतर केलं जाणारं एक सोडताना मनातल्या मनात ओमचा उच्चार. पुन्हा एकदा एक सहज श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडताना मनातल्या मनात ओमचा उच्चार. करूया मार्जरासन. आणि त्यासाठी दोन्ही गुडघ्यांवर उभं राहायचंय. मार्जरासनसाठी गुडघ्यांवर उभं राहायचंय. दोन्ही गुडघ्यांमध्ये आपल्या शोल्डर एवढं अंतर असेल. आपल्या हाताच्या आधाराने हे अंतर आपण तपासून घेऊया. बरोबर. उजव्या हाताचा जो कोपर आहे तो उजव्या गुडघ्याला लावून घ्या आणि उजव्या हाताच्या बोटांच्या प्रमाणे डावा पाय जो आहे तो आपला ऍडजस्ट करायचा. आडवा करायचा आधी तो. आणि मग दोन्ही हातांची कोपरं आपल्या दोन्ही गुडघ्यांना लावून घ्या. हातांची पाचही बोटं जोडलेली आहेत आणि खांद्यातून दोन्ही हात, गुडघ्यातून दोन्ही पाय सरळ करा. आणि आता बघा, तपासून पहा आपलं संपूर्ण शरीर एका सरळ रेषेमध्ये आलंय का. पावलं जमिनीकडे फ्लॅट असतील. कांदे रिलॅक्स. पोटाचे स्नायू जमिनीच्या दिशेने सैल सर सोडा. नजर दोन्ही हातांच्या मध्ये असेल. आणि करूया मार्जरासन भाग 1. आहे तो श्वास सोडून ठेवूया. एक सहज श्वास भरून घेऊया आणि तो श्वास सोडत सोडत आपली मान आता सिलिंगच्या दिशेला जाईल. नजर सिलिंगकडे असेल. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, डोळे बंद, पोटाचे स्नायू रिलॅक्स, पाठीचे स्नायू रिलॅक्स, चेहरा शांत, गळ्यापासून पोटापर्यंत आलेला ताण, पाठीच्या कण्याला आलेला अंतर्वक्र आकार, त्या सगळ्याचा आपण अनुभव घेत आहोत. देहधारणा, प्राणधारणा, प्रयत्न शैथिल्य. जोड आपल्या श्वासाची. श्वास घ्यायचा आहे, सोडायचा. छान. उलट चाल करताना एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत सावकाश मान मध्यभागी येऊ दे. दोन्ही हातांच्या मध्ये. तिथल्या तिथे 1 ते 2 श्वास रिलॅक्स होऊया. आणि मार्जरासन भाग 2. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत आता आपली हनुवटी गळ्याकडे जाऊ दे. चिन लॉक पोझिशन. आणि आता बघा, पाठीच्या कण्याला कमानीसारखा आकार प्राप्त झालाय, म्हणजे इथे ताण आलेला आहे आणि गळ्यापासून पोटापर्यंतच्या स्नायूंना दाब आलेला आहे. आपण करतोय मार्जरासन भाग 2. इथे आपण 2 आवर्तनं दीर्घ श्वसनाची करूया यथाशक्ती. खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. पाठकण अजून सिलिंगच्या दिशेला ताणलं जाईल आणि संत गतीने श्वास सोडा.
उलटचाल करताना एक श्वास भरून घ्यायचा, श्वास सोडत सावकाश मान मध्यभागी येईल, नजर दोन्ही हातांच्या मध्ये असते. आणि आता उजवा हात समोर घ्यायचा आहे, उजवा हात समोर घ्या सरळ, उजवा हात समोर तसेच राहायचंय, उजवा हात फक्त समोर सरळ घ्यायचा आहे आणि मागून डावा पाय, मागून डावा पाय सरळ करायचा, समोरून उजवा हात सरळ करायचा, नजर आपली उजव्या हातांच्या बोटाकडे, डावा पाय मागच्या दिशेने ताणण्याचा प्रयत्न करा, उजवा हात समोरच्या बाजूने ताणण्याचा प्रयत्न. आपण करतोय त्रिपाद मार्जनासन, नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. छान. 1 2 3 4 5. उलट चाल, उजवा हात खाली, डावा पाय खाली. हीच कृती विरुद्ध बाजू, डावा हात समोरून घ्यायचा आहे आणि उजवा उजवा पाय मागून ताणायचा आहे, नजर आपली डाव्या हातांच्या बोटात, हाताची पाचही बोटं जुळलेली असतील, नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. 1 2 3 4 5. बॅलन्स आणि कॉन्सन्ट्रेशन दोन्हीही साधणार आहे त्रिपाद मार्जनासन. सावकाश उलटचाल, डावा हात खाली, उजवा पाय खाली, दोन्ही गुडघे जुळून घ्या, दोन्ही पाय जुळून घ्या, सीटचा भाग आपल्या पायांवर येऊ देत. पुन्हा वज्रासनामध्ये स्थिर, डोळे अलगद मिटलेले, आपले हात आपल्या मांड्यांवरती असतील, जाणीव आपल्या श्वासाकडे. आपण जे मार्जनासन केलं त्या संपूर्ण मार्जनासनमुळे कुठे आपल्याला जास्त ताण आल्यासारखा वाटतोय का हे आपलं आपण तपासून पाहूया. मनगटांवरती ताण वाटत असेल तर थोडेसे हात झटकून घ्यायचे, म्हणजे आपला तो ताण रिलॅक्स होईल. श्वासाच्या गतीकडे लक्ष. 1 ते 2 श्वास थांबल्यानंतर एकेका पायाने वज्रासन सोडून द्यायचं, एक एक पाय सरळ करा आणि मग पाठीवर पडून विश्रांती, एका कुशीला भरून पाठीवर पडून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये आणि हातांमध्ये अंतर असेल, हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला असतील, डोळे अलगद मिटून घेऊया. टाचा आतल्या बाजूला, पायाची बोटं बाहेरच्या दिशेला, विश्रांती. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, आणि आता दोन्ही पाय आपल्याला 90 अंशापर्यंत वर उचलायचे आणि सायकलिंग करूया एकेका पायाने. एक पाय सरळ, एक पाय पोट. 1 2 3 4 सावकाश 5 6 7 8. दोन्ही पाय 90 डिग्री उचला आणि मग सायकलिंग करा. हा बरोबर. आणि तरी रिवर्स सायकलिंग, विरुद्ध बाजूने रिवर्स सायकलिंग. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. बरोबर. पुन्हा पाय 90 डिग्री वर घ्या. दोन्ही हात वरती घ्या, पुन्हा दोन्ही हात सुद्धा 90 डिग्री वर. आणि आता एकाच वेळेला दोन्ही हात पाय आपल्याला लांब करायचे, जवळ घ्यायचे. श्वास घेत लांब, श्वास सोडत जवळ, श्वास घेत लांब, श्वास सोडत जवळ, श्वास घेत लांब, श्वास सोडत जवळ. अजून एक राऊंड. श्वास घेत लांब, श्वास सोडत जवळ. बरोबर. सावकाश दोन्ही हात आणि पाय नियंत्रित जमिनीवर ठेवा, अगदी सावकाश. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या, विश्रांती. दोन्ही हातापायांमध्ये अंतर, विश्रांती. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आपण करतोय उत्तान वक्रासन, पण आज आपल्याला पाय 90 डिग्री वर घेऊन ही कृती करायची. आता दोन्ही हात खांद्यातून सरळ करा
आडवे, दोन्ही हात खांद्यातून सरळ आडवे. हा बरोबर, हाताचे तळवे जमिनीला, दोन्ही पाय जोडलेले आहेत. आणि आता उजवा पाय 90 अंशापर्यंत वर घ्या आणि तो डाव्या पायाच्या पलीकडे ठेवा आणि आपली मान उजवीकडे, मान उजव्या बाजूला, उजव्या हाताच्या पलीकडे पाहण्याचा प्रयत्न. बरोबर. अंतिम स्थितीमध्ये डोळे बंद, उजव्या पायाचं पाऊल पूर्णपणे जमिनीवर टेकवा. अंतिम स्थितीमध्ये डोळे बंद असतील, खांदे रिलॅक्स. बरोबर, चेहरा शांत. आणि आता बघा, आपल्या हिप जॉईंट्स इथे, आपल्या पाठीच्या मणक्याला कसा पीळ आलेला आहे त्याकडे लक्ष. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. श्वास घेऊया, सोडूया. श्वास घेताना आणि सोडताना येत असलेला ताण, प्रेशर याकडे लक्ष. श्वास घ्यायचा आहे, सोडायचा. उलट चाल करताना एक श्वास भरून घेऊया, श्वास सोडत उजवा पाय पुन्हा 90 अंशापर्यंत वर घ्या, अगदी सावकाश. 90 डिग्री जरी नाही जमलं तरी थोडासा वरती घ्या आणि श्वास सोडत सोडत सावकाश उजवा पाय खाली येऊ दे. थोडा वेळ विश्रांती घ्या. आणि आता हीच कृती विरुद्ध पासून. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ आहे. आणि आता हात आपल्याला खांद्यातून सरळ करायचे, आडवे. दोन्ही हात खांद्यातून सरळ आडवे. बरोबर, एकदम सरळ करा. आणि मग डावा पाय 90 अंशापर्यंत वर घ्या उचलून आणि तो उजव्या पायाच्या पलीकडे ठेवा आणि आपली मान डाव्या बाजूला, आपली मान डावीकडे असेल. अंतिम स्थितीमध्ये खांदे रिलॅक्स, पोटाचे स्नायू रिलॅक्स, चेहरा शांत, डोळे अलगद मिटलेले. आणि आता विरुद्ध बाजूने आपल्या डाव्या हिप जॉईंट्स वरती आलेला प्रेशर, ताण, पाठीच्या कण्याला, माकड हाडाला आलेला प्रेशर आणि ताण त्याकडे लक्ष. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू ठेवायचा आहे. श्वास घ्यायचा आहे, सोडायचा, घ्यायचा आहे, सोडायचा. चेहरा शांत. आणि उलट चाल करताना एक श्वास भरून घेऊया, डोळे उघडायचे. श्वास सोडत आपला पाय पुन्हा 90 डिग्री वर, पुन्हा सावकाश डावा पाय खाली जमिनीवर. दोन्ही हात खाली घ्या आणि विश्रांती. दोन्ही पायांमध्ये हातांमध्ये अंतर घ्यायचं, विश्रांती. एक श्वास इथे थांबायचं आणि मग सावकाश एका कुशलावरून पोटावर पडून विश्रांती, कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती. टीव्ही पोस्चर मध्ये विश्रांती घेतली तरीही चालेल. आणि थोडस पाय फोल्ड अनफोल्ड करूया, आपले पाय खूप जास्त ताणले होते, म्हणून एक पाय फोल्ड, एक पाय सरळ. 4 ते 5 वेळेला अशी कृती करा, एक पाय फोल्ड, एक पाय सरळ. आणि मग पुन्हा दोन्ही पाय जोडून घ्या आणि मग दोन्ही पाय एकत्रित फोल्ड करा आणि एकत्रित सरळ करा. फोल्ड, सरळ, फोल्ड, खांदे रिलॅक्स, सरळ, फोल्ड, सरळ. बरोबर, सरळ झाल्यानंतर थांबायचंय. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले, दोन्ही हात खाली, कपाळ जमिनीवर. करणार आहोत भुजंगासन, सुलभ भुजंगासन. दोन्ही हात फोल्ड करायचे आहेत, हाताची कोपरं आपल्या छातीच्या रेषेत, हाताचे तळवे चेहऱ्याच्या रेषेत. पावलांचं फेसिंग जे आहे तळपायाचं ते सिलिंगच्या दिशेला असेल. आणि आता सावकाश आपलं कपाळ
नाक, हनुवटी, गळा, छातीचा भाग आणि पोट जमिनीपासून वर उचला. हातांचा आधार आपल्याला जमिनीवरच ठेवायचा आहे. हाताची कोपरं जमिनीवरच राहते. कोपरं हाताची जमिनीवर राहते. पूर्ण नाही उठायचं, हाताची कोपरं जमिनीवरच ठेवा. हा बस. आणि नजर फिरली. आपण याची प्रॅक्टिस जास्त का घेतो, कारण की आपल्या पाठीच्या कण्याला जास्त प्रेशर नको यायला किंवा सर्वायकल सारखे त्रास जे आहेत ते कमी होण्यासाठी आपण हे आसन थोडस जास्त घेतो. नजर आपली फिरली. डोळे बंद, खांदे रिलॅक्स, चेहरा शांत आणि जोड आपल्या श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. यथाशक्ती थांबायचंय. पुन्हा एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत सावकाश आपलं कपाळ जमिनीवर येऊ दे. एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती घ्या. सावकाश एका कुशीला वळा, पाठीवर पडून विश्रांती. आणि आता बैठक स्थितीमध्ये या. पुन्हा एकदा आजपासून आपण सूर्यनमस्काराला सुरुवात करतोय. तर एक सूर्यनमस्कार मी तुम्हाला घालून दाखवेल आणि मग आपण एकत्रित करणारच आहोत. सूर्यनमस्काराची कॉन्ट्राइंडिकेशन अशी आहेत की ज्यांना स्लिप डिस्कचा त्रास आहे, त्याचबरोबर पाठीची दुखणी असतील, सर्वायकलचा त्रास असेल, हाय ब्लड प्रेशर, एंजिओप्लास्टी एंजिओग्राफी झाली असेल, तर हे सूर्यनमस्कार करणं टाळायचं आहे. सूर्यनमस्कार हे सर्वांग आसन आहे. जर तुम्हाला डेली साधना करायला वेळ भेटत नसेल तर तुम्ही रोज 2 ते 3 सूर्यनमस्कार घातले तर याच्यामध्ये तुमची सगळी साधना कव्हर होते. कारण की इथे आपल्याला बॅकवर्ड बेंड, साइडवर्ड बेंड, स्ट्रेचिंग सगळ्या प्रकारे आपलं संपूर्ण शरीर जे आहे हे सगळ्या प्रकारे ताणलं जातं. म्हणून फक्त एवढं लक्षात ठेवायचं की हाय ब्लड प्रेशर, एंजिओप्लास्टी एंजिओग्राफी, स्लिप डिस्कचा त्रास, पाठीच्या मणक्याच्या कमरेची दुखणी असतील तर हे आसन करणं टाळायचं आहे. याचे फायदे खूप सारे आहेत. सूर्यनमस्कार म्हणजे असं म्हटलं जातं की जर आपण रोज सूर्यनमस्कार घातलं तर आपल्याला हजारो वर्षांची संपत्ती प्राप्त होते. तर ही संपत्ती म्हणजे आरोग्यम धनसंपदा अशा प्रकारची असते. तर हे कसे करायचे आपण आधी बघून घेऊया. आपण आपल्या वर्गामध्ये 2 प्रकारचे सूर्यनमस्कार घेतो. एक म्हणजे आपली जी ट्रेडिशनल पद्धत आहे ती, आणि दुसरं डायबिटीज वाला सूर्यनमस्कार. तर आपण हळूहळू पुढे हे शिकणारच आहोत. तर आज आपण एकूण 12 स्टेप्स बघूया ह्या कशा असतात आणि मग आपण एकत्रित करूया. आपल्या नमस्काराची सुरुवात जी आहे ही गायत्री मंत्रापासून होते. तर आता मी तुम्हाला फक्त स्टेप दाखवते आणि मग आपण सुरुवात करू तेव्हा गायत्री मंत्राने करूया. तर आता बघून घेऊया सूर्यनमस्कार. सूर्यनमस्कारासाठी आपल्याला मॅटच्या पुढे येऊन उभं राहायचं असतं. दोन्ही पाय बघा जुळलेले आहेत. हात शरीराच्या जवळ आहे. पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी आहे. एकूण 12 आसनं आहेत, म्हणजे एकूण 12 स्टेप्स आहेत. तर आता पहिली स्टेप जी आहे ही नमस्कार स्थिती. दोन्ही हात जोडून घ्यायचे आहेत. हाताची कोपरं बघा जमिनीला समांतर आहे. ही झाली एक नमस्कार आसन. त्याच्यानंतर दुसरं हस्त उत्तान आसन. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचे. एक हलकासा बॅकवर्ड बेंड द्यायचा आणि नजर आपली हाताच्या बोटांकडे असेल. 2 हस्त उत्तान आसन. 3 हस्त पादासन. बघा दोन्ही हात जे आहेत हे आपल्या पावलाच्या जवळ आलेले आहेत आणि कपाळ जे आहे हे गुडघ्याच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न करायचा. 3 हस्तपादासन. 4 उजवा पाय मागे. उजवा पाय मागे नेल्यानंतर त्याचा गुडघा जमिनीवर आहे. टाचा आपली उजव्या पायाची जी टाच आहे ती सिलिंगकडे आहे आणि नजर आपली सिलिंगकडे. हे झालं 4 अश्वसंचलनासन. त्याच्यानंतर 5 चतुरंग दंडासन. डावा पाय आपल्याला मागे न्यायचा आहे आणि बघा स्लॅन्टिंग पोझिशन आहे आपल्या पाठीची. नजर दोन्ही हातांच्या मध्ये. हे झालं 5 चतुरंग दंडासन. 6 अष्टांगासन. 2 गुडघे, 2 पायाचे चवडे, 2 आपले हाताचे तळवे आणि आपलं कपाळ किंवा हनुवटी आणि छातीचा भाग. एकूण शरीराची 8 अंग जमिनीवर आहेत. म्हणून ह्याला
अष्टांगासन म्हणतात. हे झालं 6 साष्टांग नमस्कार किंवा अष्टांग. 7 सरळ हस्त भुजंगासन, नजर सिलिंगडे. 7 सरळ हस्त भुजंग. 8 पर्वतासन. आता इथे आपल्याला टाचा ज्या आहेत ह्या जमिनीकडे नेण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि नजर जी आहे ही आपली दोन्ही पायांच्या अंगठ्यांवर. हे झालं 8 पर्वतासन. 9 जो पाय आपण मागे नेला होता सुरुवातीला तोच पाय पुढे घ्यायचा. 9 अश्व संचलनासन. बघा आता डाव्या पायाचा गुडघा आणि पायाची बोटं जमिनीवर आहेत. टाच आणि नजर सिलिंगडे आहे. 9 अश्व संचलन. 10 डावा पाय पुढे घ्यायचा, हस्तपादासन. 11 हस्त उत्तानासन आणि 12 नमस्कारासन. कारण एकूण हे 12 स्टेप्स आहेत. ठीक आहे. माझा सावकाश दंड स्थितीमध्ये विश्रांती. सूर्यनमस्काराच्या आधी आपण थोडंसं स्ट्रेचिंग करून घेऊया. दोन्ही पाय जोडलेले आहेत. दोन्ही पाय जोडलेले. दोन्ही हात समोर घ्या. दोन्ही हात एकमेकांच्या समोर असतील, हाताचे तळवे. आणि आता एकदा आपल्याला उजवीकडे वळायचंय आणि एकदा डावी. आपण करतोय कटिचक्रासन. एकदा आपल्याला उजवीकडे वळायचंय. एक नजर आपली उजव्या हाताच्या बोटांकडे, मध्यभागी. मग डावीकडे नजर आपली डाव्या हाताच्या बोटांकडे, मध्यभागी. 3 4 5 6 7 8 9 10. बरोबर. थांबायचंय. हा थांबायचं. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवा. तळवे सिलिंगकडे घेऊन जा. पायांमध्ये अंतर घ्या. दोन्ही पायांमध्ये अंतर. आणि आता एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत उजवीकडे, मध्यभागी, डावीकडे, मध्यभागी. थोडंसं श्वासाशी आधारित करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. 3 4 5 6 7 8 9 10. थांबायचं. दोन्ही पाय जोडून घ्यायचे. एक श्वास भरून घ्यायचा. हाताची बोटं सोडून द्या. एक श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत हात खाली. विश्रांती. आणि आता सूर्यनमस्काराला सुरुवात करूया. मॅटच्या पुढे येऊन उभं राहूया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ असतील. आणि आता डोळे अलगद मिटून घ्या. डोळे मिटल्यानंतर जर आपल्याला असं वाटतंय की आपला तोल जातोय तर मग पायांमधलं अंतर घ्या. आणि बंद डोळ्यांसमोर नुकताच उगवणारा सूर्य पाहण्याचा प्रयत्न. आपल्या भूमध्याच्या मध्ये नुकताच डोंगरावरून सूर्य उगवतोय अशी कल्पना करूया. त्याची पिवळसर केशरी लालसर किरण आपल्या मुखावर पडत आहे आणि त्यातून जी ऊर्जा प्राणशक्ती निर्माण होते ती आपल्या शरीरामध्ये प्रवेश करते. दोन्ही हात जोडून घेऊया. सूर्य हा सर्वश्रेष्ठ कर्मयोगी आहे. संपूर्ण जगाला प्रकाश आणि ऊर्जा देण्याचं काम तो करतो. त्याच्यासारखा कर्मयोग आपल्यामध्ये अंश रूपाने यावा यासाठी आपण ह्या सूर्यदेवतेला मनापासून वंदन करीत आहोत. आणि ऊर्जेचा मंत्र गायत्री मंत्राचं पठण एकत्रित करूया. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. सूर्याचं पहिलं नाम. ओम सूर्याय नमः. डोळ्याला झुकूया. एक नमस्कारासन जी आपण स्थिती घेतलीच आहे. 2 हस्त उत्तानासन. एक हलकासा बॅकवर्ड बेंड. नजर आपली दोन्ही हातांकडे, हातांच्या बोटांकडे. आणि दोन्ही पाय गुडघ्यातनं मात्र सरळ असतील. 2 हस्त उत्तानासन. 3 हस्त पादासन.
दोन्ही हातांचे तळवे आपल्या दोन्ही पावलांच्या जवळ नेण्याचा प्रयत्न करा. आपलं कपाळ गुडघ्याच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न. 3 हस्तपादासन. 4 उजवा पाय मागे नेऊया. उजव्या पायाची बोटं जमिनीवर असतील आणि गुडघा जमिनीवर असेल. नजर आपली सिलिंगकडे. बरोबर. 4 अश्वसंचलनासन. 5 चतुरंग दंडासन. डावा पाय मागे घ्या. दोन्ही पायांची बोटं जमिनीवर, टाचा जमिनीपासून वर असतील. नजर दोन्ही हातांच्या मध्ये. पाठीची स्लॅन्टिंग पोझिशन. 5 चतुरंग दंडासन. बरोबर. 6 अष्टांगासन. दोन्ही गुडघे जमिनीवर टेकवा. आपले कपाळ किंवा हनुवटी जमिनीवर आणि छातीचा भाग जमिनीवर. 6 अष्टांगासन. 7 सरळ हस्त भुजंगासन. नजर पुन्हा सिलिंगकडे. नजर सिलिंगकडे. 8 पर्वतासन. आता आपल्या टाचा जमिनीच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न करा. अट्टहास नसेल. आणि आता आपल्या पोटऱ्यांवरती आलेला ताण त्याकडे लक्ष. नजर दोन्ही पायांच्या अंगठ्यांकडे. 8 पर्वतासन. 9 उजवा पाय पुढे घ्यायचा आहे. अश्वसंचलनासन. उजवा पाय पुढे आल्यामुळे डाव्या पायाचा गुडघा जमिनीवर असेल. टाच सिलिंगच्या दिशेला. नजर सिलिंगकडे. बरोबर. 9 अश्वसंचलनासन. 10 हस्तपादासन. डावा पाय पुढे घ्या. 11 हस्त उत्तानासन. हात डोक्याच्या दिशेने वर येतील. आणि 12 नमस्कार असेल. आता हा झाला आपला एक सूर्यनमस्कार. जेव्हा आपण दुसरा पण पूर्ण करू तेव्हा आपली एक सायकल पूर्ण होते. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. ओम भानवे नमः. सूर्याचं दुसरं नाव. 1 नमस्कारासन. 2 हस्त उत्तानासन. 3 हस्त पादासन. 4 डावा पाय मागे अश्वसंचलनासन. 5 उजवा पाय मागे चतुरंग दंडासन. बरोबर. 6 अष्टांगासन. 7 भुजंगासन. सरळ हस्त भुजंगासन. बरोबर. 8 पर्वतासन. नजर दोन्ही पायांच्या अंगठ्यांकडे. 9 डावा पाय पुढे अश्वसंचलनासन. उजव्या पायाचा गुडघा जमिनीवर घेऊ. 10 हस्तपादासन. 11 हस्त उत्तानासन. 12 नमस्कार. आज आपण एकच सूर्यनमस्कार करूया. आता इथे समजा आपली श्वासाची गती वाढते. नाकाने श्वास घ्यायचा, तोंडाने सोडायचा. थोडस पुढे झुकायचं. आपले हात गुडघ्यावर ठेवायचे आणि मग मुखदोती करायची. सरळ व्हा आणि बैठक स्थितीमध्ये. सूर्य जो आहे हा ऊर्जेचा देवता आहे. त्यामुळे आपली ऊर्जा प्राणशक्ती वाढण्यासाठी आज आपण शिकणार आहोत प्राणमुद्रा. एक मिनिट मी शेअर करते. ही आहे आपली प्राणमुद्रा, जिच्याने आपला श्वसन मार्ग सुद्धा सुधारतो. आपल्यामध्ये ऊर्जा निर्माण होते. आपली प्राणशक्ती सुधारते. प्राणशक्तीमध्ये वाढ होते. सोपी आहे. आपली करंगळी आणि अनामिका म्हणजे सॉरी आपली करंगळी आणि आपलं रिंग फिंगर जी आहे ती फोल्ड करायची. तिची टोकं अंगठाच्या टोकाला लावून घ्यायची. बाकीची 2 बोटं आपली सरळ असतील आणि आपले हाताचे तळवे जे आहेत हे सिलिंगच्या दिशेला ठेवायचे. बरोबर. प्राणमुद्रा.
ठीक आहे, लक्षात आली. साधी मांडी घालायची आहे. दोन्ही हात गुडघ्यांवरती असतील सुरुवातीला. पाठीचा कणा सरळ असेल. आणि आता आपण करूया प्राणमुद्रा. आपले दोन्ही जे हात आहेत त्यातलं करंगळी आणि रिंग फिंगर ते फोल्ड करायचे. त्याची टोकं जी आहेत ही अंगठ्याच्या टोकाला लावून घ्यायची. बरोबर. बाकीची दोन बोटं आपली सरळ आहेत. साधी आणि सोपी. छान. बरोबर. आणि आता आपल्या हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला. दोन्ही हात आपल्या गुडघ्यांवर ठेवा. डोळे अलगद मिटून घ्या. पुन्हा लक्ष आपल्या श्वासाकडे. करणार आहोत 2 आवर्तनं दीर्घ श्वसनाची. आणि यासाठी आहे तो श्वास सोडून देऊया. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. आणि संथ गतीने श्वास सोडूया. सेकंड राऊंड. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. आणि संथ गतीने श्वास सोडूया. दोन्ही हात नमस्कार स्थितीमध्ये. प्राणायामाचा श्लोक डोळे अलगद मिटलेले आहेतच. प्राणस्तेदं वशे सर्वं त्रिदिवे यत् प्रतिष्ठितम् मातेव पुत्रान् रक्षस्व श्रीश प्रज्ञांच विदेहि नैति. प्राणशक्तीला मनोबल वंदन. मान सरळ, डोळे अलगद मिटलेले तसेच ठेवायचे. दोन्ही हात गुडघ्यांवरती. करूया अनुलोम विलोम प्राणायाम. पुढची साधना पुढे अशीच कंटिन्यू करण्याचा प्रयत्न करा डोळे न उघडता. डाव्या हाताची ज्ञान मुद्रा, उजव्या हाताची अंगुली मुद्रा. उजवी नाकपुडी बंद करून घेऊया. डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावी बंद. उजवीने संथ रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने संथ रेचक. डावीने पूरक. दुसरा वर्तन. डावी बंद. उजवीने संथ रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने संथ रेचक. तिसरा वर्तन. डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावी बंद. उजवीने संथ रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने संथ रेचक. हात गुडघ्यावर ज्ञानमुद्रेमध्ये उजवा हात. शरीर मनाचा समतोल साधणारा अनुलोम विलोम प्राणायाम. आज आपण पाहणार आहोत उज्जाई प्राणायाम. हा जो प्राणायाम आहे हा थायरॉइड साठी अतिशय उपयुक्त आहे. त्याचबरोबर ज्यांना जे खूप सारं बोलतात म्हणजे सूत्रसंचालन किंवा निवेदन करतात अशांसाठी सुद्धा हा प्राणायाम अतिशय उपयुक्त आहे. ज्याच्याने आपल्याला आपल्या घसा जो आहे हा अजून म्हणजे तिथले जे स्नायू आहेत ते अधिक कार्यक्षम होतात. फक्त हा कोणी करू नये की ज्यांना टॉन्सिल्स असेल, त्याचबरोबर घशाची दुखणी असतील, सर्दी झाली असेल तर त्यांनी हा प्राणायाम करणं टाळायचं आहे. तर अगदी सावकाश हा प्राणायाम करायचा आहे. आपल्याला घर्षणयुक्त आवाजाने रेचक म्हणजे श्वास सोडायचा आहे. म्हणजे आपण घोरताना कसा आपला आवाज येतो त्याप्रमाणे ही थोडीशी कृती असेल. फक्त मी सांगताना तुम्हाला सांगते
पण जो करणार आहोत आपण प्राणायाम हा आपण आपल्या क्षमतेप्रमाणे करायचा आहे. कदाचित तुम्हाला पाणी वगैरे प्यावंसं वाटेल. जर पहिल्यांदा करत असाल तर थोडंसं आपल्या घशाला खवखवतं. त्यामुळे जर तुम्हाला पाणी वगैरे प्यावंसं वाटलं तर पिऊ शकता. काही हरकत नाहीये. आपण फक्त आधी सुरुवातीला 3च आवर्तन घेणार आहोत. तर एक आवर्तन मी तुम्हाला दाखवते कसं करायचं. आपल्या हातांची ज्ञानमुद्रा करायची. पूरक करायचं सुरुवातीला. आणि आपले जे घशाचे जे मसल्स आहेत ते थोडेसे कॉन्ट्रॅक्ट करायचे, म्हणजे आकुंचित करायचे आणि घर्षणयुक्त आवाजाने रेचक करायचा. आता हा आवाज बघूया तुमच्यापर्यंत जातोय का. म्हणजे आपल्या हवेचा जो आपण जेव्हा श्वास भरून घेतो ती हवा जी आपल्या घशामध्ये जाते त्या हवेचा घर्षण करायचा आपल्या घशाच्या इथे आणि त्याप्रमाणे रेचक करायचं आहे. यथाशक्ती प्रयत्न करा. थोडंसं घशाला खवखवू शकतं, पण ज्या आवाजाची क्वालिटी आपली खूप चांगली सुधारते जेव्हा आपण हा प्राणायाम करतो ना त्यावेळेला. फक्त एवढं लक्षात घ्या की आता जर घशामध्ये सूज असेल, टॉन्सिल्सचं जर ऑपरेशन किंवा ते दुखत असतील तर हा प्राणायाम करणं टाळायचं आहे. हा अतिशय महत्वपूर्ण असा ग्रंथांमध्ये उल्लेख आहे, हा प्राणायाम आहे. तर आता सुरुवात करूया. हातांची ज्ञानमुद्रा. डोळे अलगद मिटून घ्यायचे आहेत. जाणीव आपली पूर्णपणे कंठस्थ ग्रंथींकडे. चेहरा शांत असेल आणि आता आहे तो श्वास सोडून देऊया. खोलवर दीर्घ पूरक श्वास भरून घ्यायचा आहे. कंठ संकोच कॉन्ट्रॅक्ट करायचंय आपल्या घशाचं आणि घर्षणयुक्त आवाजाने रेच. अजून एक आवर्तन करूया. डोळे अलगद मिटलेले. खोलवर दीर्घ पूरक. कंठ संकोच आणि घर्षणयुक्त आवाजाने रेचक. खोलवर दीर्घ पूरक. कंठ संकोच आणि घर्षणयुक्त आवाजाने रेचक. तुमच्या कंठस्थ ग्रंथींवर घशाच्या इथे थोडस खवखव जाणवत असेल, थोडासा खोकला आल्यासारखं वाटत असेल, म्हणून ह्याला कॉम्प्लिमेंटरी करणार आहोत आपण शीतली प्राणायाम. डोळे अलगद मिटलेले आहेतच. जिभेची पन्हळ करायची आहे, जीभ बाहेर घेऊन यायची, ती फोल्ड करायची आणि तोंडाने खोलवर दीर्घ पूरक थंड हवेचा स्पर्श आपल्या कंठापर्यंत जाऊ दे. जीवातमध्ये तोंड बंद आणि नाकाने संथरेच. दुसरं आवर्तन. जीभ बाहेर, जिभेची पन्हळ. तोंडाने खोलवर दीर्घ पूरक. जीवातमध्ये तोंड बंद, नाकाने संथरेच. शेवटचं आवर्तन. जिभेची पन्हळ. तोंडाने खोलवर दीर्घ पूरक. तोंडाने हवा आतमध्ये भरून घ्या. थंड हवेचा स्पर्श आपल्या कंठापर्यंत जातोय. जीभ आतमध्ये, तोंड बंद आणि नाकाने संथरेच. आणि आता सावकाश एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती घ्या. शवासनासाठी स्थिती. अगदी सावकाश. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या, हातांमध्ये अंतर. टाचा आतल्या बाजूला असतील, पायाची बोटं बाहेरच्या दिशेला. आपली मान डावीकडे, उजवीकडे किंवा मध्यभागी. आज आपण जो सूर्यनमस्कार पाहिला त्या सूर्यनमस्काराच्या 12 स्टेप्स आठवण्याचा प्रयत्न करा.
नाकाने एक श्वास भरून घेऊया, तोंडावाटे संपूर्ण श्वास सोडून देऊया. संपूर्ण शरीर जमिनीच्या दिशेने सैलसर सोडून दिलेलं आहे आपण. आणि या स्थितीमध्येच आज आपण भ्रामरी प्राणायाम करणार आहोत. त्याआधी आपण आपलं संपूर्ण शरीर शिथिल करून घेऊया. दोन्ही पायांची पाचही बोट, तळपाय, टाच, घोटा, पोटऱ्या, गुडघा, मांडीचा भाग रिलॅक्स. आपले कमरेचा भाग, सीटचा भाग रिलॅक्स. दोन्ही हात, हातांची पाचही बोट, तळहात, मळहात, मनगट, खांदा. इथे जर कुठला ताण असेल तर तो मनाने रिलॅक्स करून घ्या, शिथिल करून घ्या. पाठकड्यांमधले 33 मणके ते सुद्धा शिथिल करायचे आहेत. आपल्या पोटाचा भाग, उदर पोकळी शिथिल. छातीचा भाग, तिथल्या पिंजऱ्या, तिथल्या बरगड्या, तिथली फुफ्फुस, छोटस हृदय जे आता विश्रांती घेत आहे तेही शिथिल. जाणीव आपली कंठाकडे, तिथले सगळे स्नायू शिथिल. हनुवटी, ओठ, तोंडाच्या आतली सैलसर जीभ, संपूर्ण जबड्याचा भाग, दोन गाल, दोन कान, नाक, अलगद मिटलेले डोळे, डोळ्यांच्या आतली बुबुळ, पापण्या, भुवया, भ्रूमध्य, आठी विरहित कपाळ, डोक्याचा मागचा भाग आणि टाळूचा भाग रिलॅक्स करायचा आहे, शिथिल करून घ्यायचं. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत संपूर्ण शरीर शिथिल झालेलं आहे, रिलॅक्स झालेलं आहे. जाणीव आपल्या श्वासाकडे. मी श्वास घेत आहे, मी श्वास सोडत आहे. श्वास घेताना सोडताना होणाऱ्या पोटाच्या हालचालीकडे माझं लक्ष आहे. मी श्वास घेताना थंड हवेचा स्पर्श माझ्या दोन्ही नाकपुड्यांना होतोय आणि मी श्वास सोडताना उबदार हवेचा स्पर्श माझ्या दोन्ही नाकपुड्यांना होत आहे. हातांची तिथल्या तिथेच ज्ञान मुद्रा करायची आहे. अंगठा आणि पहिलं बोट यांचा एकमेकांना हलकासा स्पर्श. एक श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडताना भ्रमर गुंजन. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. दातावर दात लावा आणि रेचक करताना भ्रमर गुंजन. आपल्या नाकाच्या ठिकाणी, डोळ्यांच्या इथे आणि आपल्या टाळूच्या इथे स्पंदनांची अनुभूती. एक शेवटचा आवर्त. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि रेचक करताना भ्रमर गुंजन. भ्रामरीची स्पंदनं आपल्या आजूबाजूला रेंगाळत आहेत. शरीर विश्रांती घेत आहे आणि मन आपलं शांत आहे. श्वासाची गती संथ मंद लयबद्ध झालेली आहे. विचारांची गतीही कमी झालेली आहे. शारीरिक, मानसिक आणि भावनिक स्तरावर आपण या क्षणी शांततेचा अनुभव घेत आहोत. शरीर मनाच्या या शांत आणि प्रसन्न स्थितीमध्ये आपण स्वतःला एक संकल्प देऊया. मला माझं शारीरिक, मानसिक आरोग्य औषधी विरहित आणि व्याधी विरहित असंच व्यतीत करायचं आहे. नेहमी मला आनंदी, सुखी, समाधानी राहायचं आहे आणि त्यासाठी उचित अशी योग साधना मी नित्य नियमाने यथाशक्ती करणार आहे. माझा रोजचा 1 तास हा मी स्वतःला देणार आहे आणि यासाठी मी स्वतःला धन्यवाद देत आहे.
शरीर आणि मनाचं सामर्थ्य वाढवणारं, आपलं मन निर्भय करणारं महामृत्युंजय मंत्राचं पठण मी करते, आपण श्रवण करा. मनामध्ये प्रचंड आत्मविश्वास, इच्छाशक्ती असू देत, प्रचंड सकारात्मक ऊर्जा असू देत. ओम त्र्यंबकं यजामहेम सुगंधिं पुष्टिवर्धनम् पूर्वार्कमिव बंधना मृत्योर्मोक्षी यमामृता. ओम शांति शांति शांति. महामृत्युंजय पठणाने, श्रवणाने आपल्या मनामधला जी भीती आहे ही कमी होते आणि आपले त्रिविध तापांतून मुक्ती होते. मनोभावे आपल्या आई वडिलांचं, गुरुजनांचं स्मरण करूया, त्यांना वंदन करूया. त्यांच्या आशीर्वादाने आपण आपल्या आठवड्याची, आपल्या दिवसाची सुरुवात करणार आहोत. आणि यासाठी पुन्हा एकदा जाणीव आपल्या देहाकडे घेऊन येऊया. आता पायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल, मान अगदी सावकाश डावीकडे उजवीकडे फिरून घ्यायची आहे आणि अगदी सावकाश डाव्या कुशीला वळायचं आहे. उजव्या हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये येऊया, अगदी सावकाश. डोळे अलगद मिटलेले. शांती पाठ. दोन्ही हात जोडून घ्यायचे आणि सुरुवात करूया. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. नमन मुद्रा. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. एक श्वास भरून घ्यायचा, श्वास सोडत कमरेतनं पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपली साधना आपण ओमला समर्पित करत आहोत. सावकाश श्वास घेत घेत कमरेतनं सरळ, श्वास सोडत दोन्ही हात खाली, हस्तमर्दन आणि नेत्र स्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. धन्यवाद. भेटूया उद्या सकाळी 6:30 वाजता. हरिओम. धन्यवाद. मीटिंग एंड करते. शुभ दिवस. हा, काय विचारायचंय तुम्हाला? एक मिनिट. तुम्ही अनम्यूट व्हा. अनम्यूट होऊन बोला. आपण जे योगासन आणि प्राणायाम केली त्याची शॉर्ट समरी आम्हाला डेली टाकत चला ना. ओके. आज आपण सूर्यनमस्कार केले. हा, सूर्यनमस्काराचं मी पाठवते तुम्हाला. नंतर आपण मग मार्जरासन केलं. आपण ज्या क्रमाने आपण जसे जसे घेतले म्हणजे कसं जे केलं त्याचं कॉम्प्लिमेंटरी पण आम्हाला लक्षात येईल. हो. आणि म्हणजे डेली आम्हाला आमचं आपण शवासनामध्ये आपण काय केलं त्याचा मागोवा घेतो. पण तेव्हा मागोवा घेतलेला नंतर दिवसभरात विसरून जातो. ओके. ठीक आहे चालेल. मी तुम्हाला पर्सनल वर पाठवते, कारण की माहिती नाही म्हणजे प्रत्येकाला पाहिजे असतं की नाही. मी तुम्हाला पर्सनल वर पाठवते. अगदी शॉर्ट जरी दिलं ना तरी एक लक्षात राहते की आज हे केलं ते केलं आणि उद्या आपल्याला हे करायचं. ओके. ठीक आहे चालेल. छान एक्सप्लेन होत आहे मॅडम. आनंद आहे. थँक्यू. चालेल. हा, बी हॅपी, बी हेल्दी. ओ येस. चालेल. भेटूया मग उद्या सकाळी 6:30 ला. हरिओम. मीटिंग एंड करते.